त्या मागण्या मात्र त्याने अद्याप जरी स्पष्ट केल्या नसल्या तरी एक व्हिडिओ जो बनवला होता त्या व्हिडिओच्या माध्यमातून ते आता पोलिसांना तो व्हिडिओ त्याने पाठवलेला होता आणि आता पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या ज्या काही मागण्या आहेत तो थेट पोलिसांशी किंवा तपास अधिकाऱ्यांशी तो शेअर करू शकेल आणि त्यानंतर त्याच्या मुख्य मागण्या ज्या काय होत्या त्या आपल्याला समजू शकतील। संजय, ही व्यक्ती मुंबई मधलीच आहे का स्थायी? या संदर्भात मात्र अद्याप कुठली माहिती जरी नसली आली तरी तो मागील अनेक दिवसापासून मुंबईत चित्रपट सृष्टीशी संलग्न अशी जी कामं करत होता त्याचं युट्यूब चॅनल देखील होतं आणि याच माध्यमातून तो नवीन नवीन मुलांना चित्रपट सृष्टीची कामाच्या संदर्भात जो आहे तो कामं देत होता आणि त्यासाठी ऑडिशन देखील मागील अनेक दिवसापासून सुरू होतं। मात्र आज सकाळी मुलं जेव्हा ऑडिशनला गेली तेव्हा दुपारी जेवायला सुट्टी झाली नाही, मुलं घरी जेवायला आली नाहीत म्हणून पालकांनी संपर्क साधला। यानंतर त्याचा जो आहे ते हा संपूर्ण घटनाक्रम उघडकीस आला होता। मात्र तो मुंबईत किती दिवसापासून राहतो, कुठे राहत होता या संदर्भात देखील आता मुंबई पोलीस पुढील तपास करतील।